हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वर्षास फूड्स अँड आर्ट गॅलरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत छानपैकी असा गाजराचा हलवा. ना इथे मी खवा वापरला आहे, ना कुठल्याही प्रकारचा कोणता फूड कलर वापरला आहे. तर सगळ्यात पहिले आपण इथे गाजर स्वच्छ धुवून पुसून दोन्ही साईडने कट करून घेतलेले आहेत आणि नंतर कटरच्या साहाय्याने असे वरची साल काढून घेते. कारण काय होतं, कधी कधी असं त्याच्यामध्ये माती राहते आणि केस पण असतात गाजराला, तर त्याच्यामुळे असं काढून घेतलं की छान लागतो खाताना. या पद्धतीने आपण सगळ्या गाजरांची वरची साल आपण काढून घेऊयात आणि नंतर अशा मोठी जी खिसणी असते त्या खिसणीने खिसून घ्यायचं. या अशा खिसणीने खिसलं की खिस छान पडतो. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता, पण मिक्सरने काय होतं, सगळं बारीक होतं आणि कधी कधी जाड आणि बारीक असं दोन प्रकार होऊ शकतात. त्यामुळे असं खिसणीने खिसून घेतलं की बघा किती छान असं लांब लांब स्लाइस झालेत त्याचे. चला तर मग मी आता हे पूर्ण खिसून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवू. कढई तापली की त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊ. सध्या 1च चमचा टाकून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये गाजराचा किस घालून घ्यायचा. आणि नंतर त्याला छान असं परतून घ्यायचं. एक 5 ते 10 मिनिटं सारखं परतत राहायचं, म्हणजे जेणेकरून छान असं तुपात आणि भाजले जाईल तो गाजराचा किस. अधनं-मधनं सारखं असं कलर चेंज होईपर्यंत सारखं परतत राहायचं. हे बघा, या पद्धतीने छान असा आपला किस भाजून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण आणखीन परत 1 चमचा तूप घालणार आहोत. तूप छान वितळू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये असं जे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि ते छान असे तुपात परतून घ्यायचे आणि सगळं एकजीव करून परत 1 ते 2 मिनिटं हलवून घ्यायचं. नंतर आता त्यामध्ये आपण आवडीनुसार साखर घालायची. मी इथे 1.5 वाटी साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता. आणि परत सगळं एकजीव होईपर्यंत, साखरेचं पाणी होईपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं. आणि नंतर त्यामध्ये असं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं. मिठाने कुठल्याही पदार्थाला चव खूप छान येते आणि गोड पदार्थ जरी असला तरी चिमूटभर मीठ घातल्याने त्याला चव येते. आता त्यामध्ये मी इथे दुधाची साय वापरणार आहे. दूध न वापरता दुधावरची साय वापरणार आहे. त्यामुळे तो असा खवा जरी नाही घातला तरी दुधावरची साय घातल्याने त्याला टेक्स्चर खूप छान येतं आणि चवसुद्धा खूप छान लागते. साय घातल्याच्या नंतर पूर्ण छान असं एकजीव होऊन पूर्ण परतून घ्यायचं. त्यानंतर मी इथे दूध मसाला वापरलेला आहे. एव्हरेस्ट, सुहाना, तुम्ही कुठल्याही प्रकारचा दूध मसाला वापरू शकता. तो वापरला आहे कारण त्याच्यामध्ये इलायची वगैरे असल्यामुळे तो फ्लेवरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतो.
आणि आता आपण इथे छानपैकी असं 5 मिनिटे झाकून ठेवूयात। तर मी इथे टेस्ट करणार आहे की झालं का नाही ते। तर चला मग आपला तयार आहे गाजराचा हलवा। बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आणि हा असं काही नाही आहे की हा गरम गरमच खायला पाहिजे, आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा खाऊ शकतो। खूप छान लागतो, नक्की ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग।